नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 28 डिसेंबर 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे रविवारचा आहे. विश्वावसु नाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. शिशिर ऋतू आहे. पौष महिन्याच्या शुक्ल पक्षाची अष्टमी आहे. नक्षत्र उत्तरा भाद्रपद आहे. योग वरी आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो बवा आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो बाल आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 3:09 ते 4:29 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:04 ते 12:52 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल संध्याकाळी 4:29 ते 5:50 आणि यवगंड काळ दुपारी 12:28 ते 1:48 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय अजिबात घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस मीन राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र गुरुबरोबर केंद्रयोग करेल. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊ 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेषरास. मेष राशीच्या मेषस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातील गुरुबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. आजचा दिवस थोडासा धावपळीचा धकाधकीचा दिसून येईल. कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात आजच्या दिवशी करू नका. तुमचे अंदाज चुकू शकते. कमिटमेंट प्रॉमिसेस यापासून लांब राहणं गरजेचं आहे. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या लाभ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातील गुरुबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण कामं सुद्धा तुमची मार्गी लागतील. मित्र परिवाराबरोबर भेटीगाठी होतील. खर्चावर थोडंसं नियंत्रण ठेवा. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतील गुरुबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून जे तुमचं करिअर किंवा कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडामोडी घडू शकतील. त्या संदर्भातले काही विचार मनात जास्त गर्दी करतील. तुम्ही घेतलेले निर्णय मात्र अचूक राहतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातील गुरुबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी असणार आहे. आजच्या दिवशी हाती घेतलेली कामं तुमची मार्गी लागू शकते. भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल. फिरणं वगैरे होईल. सात्विक विचार मनात येतील. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातील गुरुबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून स्वतःच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष द्या. कुठल्याही नवीन कामाची सुरुवात करू नका. प्रलोभनाच्या मागे लागू नका. काही छोटे मोठे अनपेक्षित लाभ मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या
सातव्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातील गुरुबरोबर हा चंद्र केंद्र करेल. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. वैवाहिक जोडीदार आणि तुमच्यामध्ये चांगली हार्मोनीसुद्धा दिसून येईल. त्याचप्रमाणे आजच्या दिवशी तुमचा मूड कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातील गुरुबरोबर हा चंद्र केंद्र करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी स्वतःच्या आरोग्याकडे थोडं लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले त्रास कव्हर करू शकते. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल किंवा करिअर असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी येऊ नका. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातील गुरुबरोबर हा चंद्र केंद्र करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून भाग्याची साथ तुम्हाला उत्तम प्रकारे लाभेल. महत्त्वपूर्ण कामंसुद्धा तुमची मार्गी लागू शकते. नवीन रिलेशनशिप बनवण्याकरता सुद्धा आजचा दिवस उत्तम राहील. मूड कॉन्फिडन्स सुद्धा चांगला दिसून येईल. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातील गुरुबरोबर हा चंद्र केंद्र करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा. वास्तूच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं तुम्ही आजच्या दिवशी करू शकता. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 3य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातील गुरुबरोबर हा चंद्र केंद्र करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस याकरता सुद्धा आजचा दिवस उत्तम दिसून येईल. थोडीशी दगदग झाल्यासारखी वाटेल, मात्र कामं तुमची मार्गी लागते. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीच्या 2य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातील गुरुबरोबर हा चंद्र केंद्र करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून काही चांगले उत्तम लाभ मिळू शकते. महत्त्वपूर्ण गुंतवणूकसुद्धा किंवा त्या संदर्भातले पर्यायसुद्धा समोर येऊ शकतील. थोडं खर्चावर नियंत्रण ठेवा. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातील गुरुबरोबर हा चंद्र केंद्र करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी असणार आहे. खास करून आज तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी खूपच चांगल्या प्रकारचं दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती पूर्ण होताना दिसेल. भाग्याची साथ सुद्धा उत्तम प्रकारे लाभेल. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध उत्तम राहतील. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 28 डिसेंबर 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.